मित्राकडे शिकायला चाललोय, अभ्यास करायला चाललोय असं म्हणून कुठला कार्यक्रम बघायला जायचं, याचा ऑर्केस्ट्रा बघ त्याचा ऑर्केस्ट्रा बघ, असा मी 18व्या वर्षी पहिलाच कार्यक्रम आणि स्वतःच्याच कार्यक्रमात स्वतः गायलो ॲज अ ऑर्गनायझर. आधी स्टेज शो वगैरे करायची नाही, पहिलं शिकायचं असं ते म्हणायचं. की लोकांच्या अपेक्षा असतात की आता तुम्ही आफ्रिकेत आलात तर श्वायली गाणं म्हणा. लता दीदींबरोबर मी कार्यक्रम नाही केलेला, त्यांच्या कार्यक्रमात मी जबरदस्ती घुसलो. दीदी कधी भेटतील माहीत नाही. मग दीदी म्हणून हाक मारली, त्यांनी लगेच पाठीमागं बघितलं, मी आपले पायात उडी टाकली, आशीर्वाद घेतला. बास मला ते जुन्या लोकांनीच एवढं काही करून ठेवलंय, आपण काय नवीन वेगळं गाणं. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्याकडे असं एक खास व्यक्तिमत्व आलंय. त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालंच तर त्यांचे देश विदेशात विविध भाषांमध्ये लाईट म्युझिक, सेमी क्लासिकलचे अनेक प्रोग्राम झाले, ते सुद्धा अनेक दिग्गजांसोबत. आणि त्याचबरोबर त्यांना उच्च दर्जाचे सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. आणि त्यांच्या श्री सिद्धिविनायक इंटरनॅशनल आर्ट कल्चरल संस्था या संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य सुद्धा करतात. तर आपण त्यांचा आज संगीतमय प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग स्वागत करूया हिम्मत कुमार पंड्या सर यांचं. नमस्कार सर, न्यूज अनकटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मला सुरुवातीला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक गुजराती मुलगा हे जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं, गुजराती माणूस म्हटला की व्यवसाय हे आपल्या डोळ्यासमोर येतं. तुम्ही एक वेगळं क्षेत्र निवडलंय, म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात जावं, कारण लहानपणापासून तुमचे वडील व्यवसाय आहेत, त्याच्यामुळे मग गाण्याकडे कसे काय वळलात? खरं सांगायचं तर आमचं दुकान वडिलोपार्जित आहे, जुनं दुकान आहे. आणि वडिलांना पण हार्मोनियम ते वाजवतात ॲज अ हॉबी म्हणून. आणि आई स्वयंपाक करता करता गाणं म्हणते, असं गुणगुणते. म्हणजे तेवढंच ते माझ्यात आलेलं आहे थोडक्यात. पण तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केलं, बरोबर? 18व्या वर्षी. हां, म्हणजे तुम्ही पहिला स्टेज शो केलात? हो, पहिला स्टेज शो केला. पण मूळ गायला कधीपासून, म्हणजे त्याचं काही प्रशिक्षण घेतलं होतं का? नाही, प्रशिक्षण वगैरे नाही घेतलं, कारण की मी सांगितलं तसं की आमचे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते. आई वडिलांकडनं भरपूर सपोर्ट होता, भावांकडनं बहिणीकडनं सपोर्ट होता सगळा, पण आजोबांकडनं नव्हता. ते स्ट्रिक्ट होते की त्यांचं म्हणायचं की बिझनेसकडे लक्ष द्यावं. पण मी या क्षेत्रात आलो आणि गाणं म्हणता म्हणता हळू, म्हणजे ती शाळेतनं खरं गॅदरिंगमध्ये एक इंग्लिश गाणं होतं, इंग्लिश मिडियममध्ये मी शिकलो. तर इंग्लिश गाणं होतं एक, मदर ऑफ माइन. तर ते गाणं म्हणता म्हणता ते एक सामूहिक गाणं होतं. तर ते मी, माझी हाईट असल्यामुळे थोडी मला पाठीमागं उभं केलं होतं, पण ते पुढं मागं होत होतं. तर मग मॅडमला कळेना की आता नेमकं त्यातलं कोणतरी चांगलं गातं आहे म्हणे, पण ते कळेना त्यांना सामूहिक असल्यामुळे. मग त्यांनी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला गायला लावलं. मग त्याच्यात त्यांना मी सापडलो. मग मला सर्वात पुढं उभं केलं त्यांनी. अशा रीतीने अजून मला गाण्यात जास्त इंटरेस्ट, मला वाटलं की नाही, आपला आवाज चांगला आहे, की काहीतरी करू शकतो म्हणून. आणि तशी गाण्याची आवड निर्माण झाली. अच्छा. पण 18व्या वर्षी जो पहिला स्टेज शो आपण केलात, त्याच्यात आपण कोणासोबत गायलात आपल्याला आठवतं, आणि कुठलं गाणं होतं ते? काय झालं होतं की कॉलेजमध्ये असताना, म्हणजे शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना गाण्याची आवड इतकी होती आणि आजोबांची भीती होती, त्यामुळे मित्राकडे शिकायला चाललोय, अभ्यास करायला चाललोय असं म्हणून कुठला कार्यक्रम बघायला जायचं, ह्याचा ऑर्केस्ट्रा बघ त्याचा ऑर्केस्ट्रा बघ, ह्याच्यातनं काहीतरी शिक त्यातनं काहीतरी शिक. मग असं वाटायचं की आपण स्टेजवर जाऊन कधी गाणार आहे, कधी गातो एकदा स्टेजवर जाऊन, असं झालं होतं. आणि असंख्य लोकांना मी तेव्हा इंटरव्ह्यू, म्हणजे ऑडिशन दिले. तर त्यावेळेस कोणाला गरज नव्हती, म्हणजे सगळे त्यांचे लोक त्यांच्या परीने होते. आम्ही बघू, तुमचा नंबर द्या, नंतर फोन करू वगैरे, असं तसं टाळलं सगळ्यांनी. तर तुम्ही खूप वैतागलो होतो, डिसमूड झालो होतो. मग माझा मोठा भाऊ आहे डॉक्टर शेखर पंड्या, तर मग त्याला मी सांगितलं की बास, आता मी कोणाकडे जाणार नाही, आपणच आपला ग्रुप उघडू. म्हणलं अरे तुला माहिती तरी आहे का कसं ग्रुप उघडतात, कसं करतात? म्हणलं सगळं शिकू आपण, म्हटलं काय फरक पडत नाही. असं करून मग भावाबरोबर मिळून डॉक्टर शेखर पंड्या प्रेझेंट्स हिम्मत कुमार अँड पार्टी
असा मी 18व्या वर्षी पहिलाच कार्यक्रम आणि स्वतःच्याच कार्यक्रमात स्वतः गायलो ॲज अ ऑर्गनायझर. तेव्हापासून मी ॲज अ सिंगर आणि ऑर्गनायझर असं मला 35 वर्ष झाली आता. अच्छा. तुम्ही अनेक लाईट म्युझिक म्हणा किंवा सेमी क्लासिकल म्हणा ह्याचे अनेक प्रोग्राम्स केलेत. हो. पण क्लासिकल तुम्ही शिकलेले नाही नाही. आणि गाणं म्हटलं की त्याचा बेस हा क्लासिकल आहे. हो. मग पुढे म्हणजे घरातनं परमिशन नव्हती पण नंतर क्लासिकल शिकावं असं नाही वाटलं? काय झालं नंतर कार्यक्रमच इतके वाढले हां. की मग वेळच मिळेना. एकदा प्रयत्न केला सुद्धा होता. पुण्यातील खूप मोठे शिक्षक राम माटे सर, त्यांच्याकडे ॲडमिशन्स फुल होत्या. मी कसे हातापाया पडून त्यांना सांगितलं की सर प्लीज मला शिकवा. सर म्हटलं ठीक आहे. आणि त्यांना सांगितलं नाही मी ऑर्केस्ट्रात गातो म्हणून. त्यांना फार चीड असायची. ते आधी स्टेज शो वगैरे करायचे नाही, पहिलं शिकायचं असं ते म्हणायचे. तर सकाळी 5 वाजताची बॅच दिली मला, फक्त 30 शिल्लक आहे म्हणे. आणि त्यावेळेस 10 वाजता कार्यक्रम बंद होणं असं नव्हतं. त्यावेळेस 10ला तर सुरू व्हायचे कार्यक्रम. अच्छा. आणि 1-2 वाजेपर्यंत चालायचे. आणि मग त्यानंतर जेवण, मग त्यानंतर घरी येऊन झोपायचं आणि मग 5 वाजता उठणं. कधी असं झोपेतच जायचो मी सरांकडे. म्हणजे झोप व्हायची नाही. कधी बाहेरगावी सारखं टुरिंग, मग बंक करायचो क्लासेस. मग सरांना ते आवडलं, त्यांनी पोस्टकार्ड पाठवलं मला की बस आता तुम्ही येऊ नका. ते तिकडनं पण सुटलं. पण तुमचे या क्षेत्रातले गुरु कोण आहेत नक्की? या क्षेत्रातले गुरु म्हणलं तर आपण जसं म्हणतो पदोपदी गुरु मिळतो आपल्याला, तसं चांगल्या चांगल्या लोकांचं ऐकून, स्टेजवर ऐकून स्वामींच्या कृपेने ग्रास्पिंग पॉवर मला देवाने जास्त दिली आहे चांगली. तर ते मी ग्रास्प करत गेलो की ज्याच्याकडे काय चांगलं आहे. आता तुमच्यात फॉर एक्झाम्पल काय गुण चांगला आहे यांच्याकडे, तर तो घ्यायचा पटकन, तो ग्रास्प करायचा आणि त्याच्यावर आपणच अभ्यास करायचा, आत्मपरीक्षण करायचं. असं करत करत मी ते शिकत गेलो. तुम्ही अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत. म्हणजे मराठी, गुजराती, हिंदी ते अगदी नेपाळी आणि आफ्रिकन ह्या सगळ्या भाषा तुम्ही शिकल्यात म्हणजे तुम्हाला येतात? नाही, मला या भाषा येत नाहीत. कसं असतं की फॉरेनला जाणं म्हणजे तिकडचे ऑर्गनायझर असतात, त्यांना आमचा खर्च खूप असतो. विजाचा खर्च, फ्लाईटचा खर्च, प्लस आमचं तिथं राहणं खाणं पिणं सगळंच आलं. तर त्यांना लिमिटेड ग्रुप हवा असतो. म्हणजे हा गाणा रफी साहेबांचा गाणारा वेगळा, किशोरचा गाणारा वेगळा, मुकेशचा गाणारा वेगळा, असं तिथं नाही होत. म्हणजे तिथं एकच माणसाला ते सगळं गायला लागतं. आणि तिथं काय असतं की लोकांच्या अपेक्षा असतात की आता तुम्ही आफ्रिकेत आलात तर स्वाहिली गाणं म्हणा, तर असं असतं. तर ते आम्हाला तिकडनं ऑर्गनायझर सांगतात की एखादं स्वाहिली गाणं तयार करून या बरं का तुम्ही, म्हणजे असं. पण मग ते सांगितल्यावर त्याचा अभ्यास कसा करता तुम्ही? कारण ती भाषा आपल्याला मला कसं आहे की गाणं ऐकलं ना की ते मी देवनागरी भाषेत लिहून घेतो. अच्छा. आणि कंटिन्युअस ऐकतो. म्हणजे ते गाणं तामिळ असो, मल्याळी असो, तेलुगू, नेपाळी, व्हॉट एव्हर लँग्वेज, तर मी देवनागरी भाषेत आपल्या लिहून घेतो आणि कंटिन्युअस त्याला घोटतो. म्हणजे जोपर्यंत ते तोंडात बसत नाहीत ते शब्द, तोपर्यंत त्यांना घोटायचं, कंटिन्युअस ऐकायचं. तर ते मग येतं ॲटोमॅटिक. आणि आता ती सवय झाल्यामुळे फास्ट होतं. अच्छा. UK, कॅनडापासून अनेक तुम्ही दौरे केलेत, म्हणजे देश विदेशात तुमचे अनेक परफॉर्मन्सेस झालेत. तर पहिला आउट ऑफ इंडिया परफॉर्मन्स आठवतोय का? हो. कसा होता तो, म्हणजे तो कसा मिळाला होता? पहिला 12 फेब्रुवारी 1999 हे मला चांगला आठवतोय. आणि ते 12 फेब्रुवारी 1990ला माझा पहिला ऑर्केस्ट्रा मी उघडला, हिम्मत कोरेन पार्टी. आणि 12 फेब्रुवारी 1999ला फर्स्ट लंडन टूर झाली माझी. तर ती पुण्यातील एक ढोलक प्लेअर आहे, खूप सिनियर ढोलक प्लेअर आहेत, राजन साळवे म्हणून आहे. तर त्यांनी माझं नाव रिकमेंड केलं एका ठिकाणी लंडनच्या प्रमोटरला. तर ते म्हटले ठीक आहे, ऑडिशन वगैरे झाली, पास झालो. आणि इमिजिएटली फ्रेश असलो तरी विजा मिळाला, सगळं झालं. आणि मग जे कंटिन्युअस टूर चालू झाले ते 4 वर्ष, मग 3-4 वर्ष लंडनलाच कंटिन्युअस गेलो. मग त्यानंतर बाकीच्या कंट्रीज झाल्या.
त्याचबरोबर तुम्ही अनेक दिग्गजांसोबत प्रोग्राम्स केलेत, म्हणजे हो. कल्याणजी आनंदजी ते अगदी पार लता दीदींपर्यंत. हो. तर लता दीदीं बरोबरची पहिली भेट किंवा तो पहिला प्रोग्राम त्यांच्यासोबतचा, ती आठवण सांगा ना म्हणजे. मी एक सांगतो की लता दीदींबरोबर मी कार्यक्रम नाही केलेला, त्यांच्या अच्छा. कार्यक्रमात मी जबरदस्ती घुसलो होतो. अच्छा. असं झालं ते की मला काहीही करून दीदींना भेटायचं होतं. हां. तर त्यांचे जे मेन कीबोर्ड प्लेअर आहेत, आज हे पुण्याचं गौरव येते विवेक परांजपे सर. तर त्यांची माझी खूप चांगली माहिती की माझ्या कार्यक्रमात ते असतात वाजवायला आणि अच्छा. त्यांच्या मिसेस मेधा परांजपे गायला असतात हम्म. त्यावेळी. तर मी त्यांना सांगितलं, म्हणलं विवेक दादा मला भेटायचं आहे त्यांना. ते म्हणले अरे असं भेटता येत नाही, त्यांना Z+ सिक्युरिटी आहे हम्म. आणि ते असं भेटत नाही कोणाला. म्हटलं अरे तू तर जातो ना दादा वाजवायला, मला पण घेऊन जा. म्हणे असं होत नाही म्हणे ते. मग काय करायचं. आणि त्यावेळी 61वा आळंदीचा सोहळा होता आणि त्यावेळेस दीदी तिथं येणार, हृदयात मंगेशकर, दीदी आशा भोसले सोडून सगळ्या मंगेशकर कुटुंब होतं तिथं. आशाबाईंना काहीतरी रेकॉर्डिंग होतं, सम वॉट आउट ऑफ इंडिया होते माहीत नाही त्यावेळेस. तर मी म्हटलं की मला यायचं आहे. तर आळंदीचे जे त्यावेळेचे नगराध्यक्ष होते सुरेश गांधी होते आणि त्यांचा मुलगा कौस्तुभ गांधी माझा क्लासमेट. अच्छा. तर मी कौस्तुभला सांगितलं, तुला माहिती आहे माझं वेळ कसं आहे गाण्यातलं, मला काही करून वडिलांना सांगतो. मग त्यांनी मला वडिलांना सांगून VIP बॅच दिला मला. तर मी बॅच लावून गेलो आतमध्ये डायरेक्ट. विवेक मला बघून हे झालं. विवेक दादा म्हटलं अरे तू कसं काय आला इकडे. म्हणलं आलो आता, आता माझी ओळख करून दे म्हणलं. अरे म्हणे असं नाही ओळख करून देता येत. म्हणजे विवेकचं म्हणणं असं होतं की अरे असं नाही ओळख करून देता येत. म्हणलं मग कसं काय करू. म्हणे तू साईडला थांब म्हणे. विंगमध्ये साईडला थांबवलं मला की वेळ आली की मी तुला भेटून देईल, साईडला थांब, आत्ता स्टेजवर येऊ नको. म्हणलं बरं ठीक आहे. मी साईडला थांबलो आणि पंडित हृदयनाथांचं गाणं सुरू झालं. तर ते बराच वेळ गात होते. मग तेवढ्यात दीदींची एंट्री झाली आणि विंगमध्ये माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. आणि मी तर खूप ठरवलं होतं आज असं बोलीन त्यांच्याशी, तसं बोलीन, हे विचारीन ते विचारीन. आणि कसलं काय, त्या आल्या आल्या मला घामच फुटला. म्हणजे मी काहीच बोलू शकलो नाही, एक शब्द नाही. आणि माझा बॅच बघून त्यांना वाटलं कार्यकर्ता किंवा वन ऑफ दे, त्यामुळं ते काही बोलले नाहीत. असं लांब बाक होता, मी तिथं बसलो होतो. तिथे बसल्या त्या शेजारी माझ्या. काही बोलता येईना मला, निशब्द. आणि मग त्यांचं टर्न आल्यावर मंगेशकरांनी त्यांना हात, मग ते गेले दीदी वरती. तुम्ही म्हणलं हाच चान्स आहे म्हणलं, त्यांच्या पाठोपाठ मी पण गेलो. तर बॅच लावलेला असल्यामुळे मला कोणी अडवलं नाही. मीडियाला पण अलाउड नव्हतं तिथं यायला. हां, तर ते मीडिया पण खूप लांब थांबलं होतं. तर मी त्यांच्याबरोबर पाठीमागून, तर दीदी अशा गेल्या आणि मी पाठीमागनं म्युझिशियनच्या पाठीमागनं जाऊन तिथं रिदमिस्टच्या पाठीमागं जाऊन बसलो. तिथं केदार मोरे वगैरे आमचे सगळे ओळखीचेच होते, सगळे म्युझिशियन ओळखीचे होते. तर मी बसलो तिथं. ते म्हटलं अरे तू काय खाली इथं. म्हटलं काही पण कर, मला काहीतरी वाजवायला दे म्हटलं. अरे म्हणे असं काही पण वाजू नको म्हण. तर मग शेवटी टाळ घेतली, टाळ. खूप कॉमेडी किस्सा. पण टाळ घेतली आणि मग अगदी बारीक आवाजात की ऐकू येईना कोणाला, असं म्हणजे समोर दिसायला की मी वाजवतोय काहीतरी, पण असं आवाज नाही करायचा त्याचा, असं असं वाजवतो. आणि मग शो संपला आणि आता शेवटी सगळ्यांनी तो ग्रुप फोटो काढला. आता सगळे जायला लागले. म्हटलं आता मी पण फोटो काढला ग्रुपबरोबर, त्या दीदींबरोबर उभं राहून फोटो काढला आणि म्हटलं आता जायला लागलं. म्हटलं आत्ता जर नाही बोललो तर दीदी कधी भेटतील माहीत नाही. मग दीदी म्हणून हाक मारली. त्यांनी लगेच पाठीमागे बघितलं. मी आपले पायात उडी टाकली, आशीर्वाद घेतला. बास, ती माझी अविस्मरणीय भेट. नंतर पुन्हा काही प्रोग्राम्सच्या निमित्ताने वगैरे नाही झाली आहे का? नाही ती नाही पहिली. नाही ती पहिली आणि शेवटची भेट. त्यानंतर मी दीदींना नाही भेटलो. बाकी उषाताई, आशाताई ह्या हां, लोकांशी? उषाताईंबरोबर कार्यक्रम झालेला आहे. रश्मी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मुकेश देडी यांनी मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस उषा मंगेशकर नाईट झाली तेव्हा मी होतो. उषा मंगेशकर, वर्षा उसगावकर वगैरे असं बरंच. मग तर पुढं फार सेलिब्रिटीज बरोबर झालं. अनेक प्रोग्राम्स आपण अनेक प्रोग्राम्स करता म्हणजे देश विदेशात. तर फिल्मचे काही प्रोजेक्ट्स आपण केलेत का? म्हणजे फिल्ममध्ये मी सांगतो ना की मला 90sच्या काळात
एक सचिन जांभेकर जे आहेत जे हा. हार्मोनियम प्लेअर, हम्म. तर त्यांच्याकडे एक चित्रपट आला होता. तर त्यासाठी एक छान गाणं त्यांनी कॉम्पोज केलं होतं. तर ते माझ्याकडनं गाऊन घेतलं मेलडी मेकर्सच्या स्टुडिओमध्ये, आणि मग त्यांनी तिथं पाठवलं सुद्धा. आणि तेवढ्यात माझे फॉरेन टूर चालू झाल्या, आणि नॉनस्टॉप म्हणजे मी 16 वर्ष टूर केल्या. तर त्याच्यात ती सगळी लिंक गेली आणि सगळं म्हणजे हे झालं. आणि जेव्हापर्यंत मी परत आलो तोपर्यंत ती इंडस्ट्रीचा चेहराच बदलला होता. तर त्यामुळे मला तो प्लेबॅक सिंगिंगचा इंटरेस्टच गेला निघून. कारण की आत्ताची गाणी कोणी गायली ती मलाही माहीत नाही आहेत. म्हणजे लेटेस्टमध्ये जर बघायला गेलं तर कोणी कोणी गायले अगदी मोजके लोकांचं माहिती आहे आपल्याला, की हा अरिजित सिंग गातोय किंवा कोणतरी असं गातंय, ते माहिती असतं. पण दुसरं कोण गातंय ते काही कळायला तयार नाही. म्हटलं त्याच्यात काही स्कोप नाही आणि काही नाही. आणि त्याच्यातही खूप पॉलिटिक्स आहे आणि खूप काही आहे, ऐकलंय म्युझिशियन्सकडून, माझ्या मित्रांकडून. तर मग म्हटलं नाही, आय एम हॅपी ओव्हर हिअर ओनली. तर मला ते जुन्या लोकांनीच एवढं काही करून ठेवलंय, आपण काय नवीन वेगळं गाणार आहे. हे एवढं त्यांनी केलेलं युनिव्हर्सिटी आहे ती, तर त्यांचं गाऊन आनंद वाटतो. आजकाल काय होतं ना की आता तसं तुम्ही म्हणालात तसं की जुनं ते सोनं आपण म्हणतो, पण आजकाल रिमिक्स हा प्रकार इतका वाढायला लागलाय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय मत आहे तुमचं? तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजीला चॅलेंज करू शकत नाही. आता जसं म्हणतो ना आपण की सुख आहे तर दुःख आहे, हां, तर असे दोन्ही प्रकार आहेत. तर जे रिमिक्स केलंय ते काही लोकांना इतकं आवडतं, पण ती कॅटेगरी वेगळी आहे ते ऐकणाऱ्याची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला विचारलं तर मला नाही आवडत ते रिमिक्स. मी आपल्या जुन्या गाण्यांमध्ये आय एम हॅपी. पण तेच दुसऱ्यांना कोणाला विचारलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिमिक्स आवडत असेल तर फॉर एक्झाम्पल म्हणतो, फॉर एक्झाम्पल, तर तसं जुनी गाणी तुम्हाला जर ऐकवली तर तुम्ही म्हणाल की नाही मला नको आहे, म्हणजे आय लाईक रिमिक्स. हा फरक आहे. पण ते जसं आत्ता काही लोक लाईव्ह ऑर्केस्ट्रा प्रिफर करतात, काही लोक कराओके प्रिफर करतात. तर त्याच्यात सुद्धा म्हणजे दिस डिपेंड टेक्नॉलॉजीवरच आहे सगळं, की त्याच्यात पण कॅटेगरीज आहेत. आणि आता कोविडमध्ये मी म्हटलं ना की जे कधी कल्पना केली नव्हती असे पण गायला लागलेत लोक. म्हणजे जे नुसते घरात पण कधी गुणगुणले नाहीत ते आता शोज करायला लागलेत, असं पण झालेलं आहे. तर ठीक आहे, पण त्यांना एक ऐकणारी कॅटेगरी पण वेगळी आहे. म्हणजे जे प्रॉपर गाणी ऐकायला येतात ती तिकडं नाही जात, त्यांना नको येते, त्यांना असं प्रॉपर पाहिजे सगळं जे काय असेल, असं विषय आहे. पुण्यात दौरे करताना त्याच्यानंतर पुण्याच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राबाहेरचं विचारते आणि आउट ऑफ इंडियाचं पण विचारते, कसा असतो तो अनुभव? म्हणजे एखादा प्रोग्राम पूर्ण सगळा संपल्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया येत असणार, त्याच्याबद्दल एखादा किस्सा आठवण सांगा ना. नाही, कसं आहे ना, जिथं म्हणतं ना जिथं उगतं तिथं विकलं जात नाही, ही जी म्हण आहे ना, तर इथं म्हणजे पुण्यात जी मला पब्लिसिटी मिळायला पाहिजे होती किंवा जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता त्याच्या कैक पटीने बाहेर मला तो मिळाला. आणि आउट ऑफ इंडिया म्हटलं तर खूपच जास्त मिळाला. कारण की आणि लोक अक्षरशः तुम्हाला सांगतो, आम्हाला एअरपोर्टवर सोडायला येतात आणि रडतात अक्षरशः गळे भेटून आम्हाला, की तुम्ही नका जाऊ किंवा तुम्ही परत कधी येताय, म्हणजे आणि तुम्ही आम्हाला इतके दिवस तुम्ही राहिले, इतकी छान छान गाणी ऐकवली, इतका आनंद दिलाय आम्हाला तुम्ही. तर म्हणजे असं काय आम्हाला पण भरून येतं अक्षरशः. म्हणजे अरे काय हे लोक म्हणजे केवढी क्रेझी आहेत, म्हणजे असं वाटतं एकदम भरून येतं आपल्याला खूप. म्हणजे एक काम चांगलं काम करायचं एक समाधान म्हणतो ना ते मिळतं, जे तुलनेने इथे इतकं नाही जाणवत. इथं नाही आपल्याकडे. म्हणजे आता इथं कसं आहे ना की त्यांना तशी जुनी गाणी ऐकायला भेटत नाहीत ना सगळीकडे तिथल्या लोकांना. तर इथं कसं आहे, आता इथं भरपूर ग्रुप्स आहेत आणि रोज कुठं ना कुठं चालू आहेत कार्यक्रम, आणि इट्स व्हेरी इझी टू म्हणजे ऐकायचं असेल कोणाला तर इट्स व्हेरी इझी हिअर. तिकडं तसं नाही आहे. हां, तर त्यामुळं तो डिफरन्स आहे. त्यानंतर आपण कॅरी सईद सदकत अली जी पाकिस्तानी TV कलाकार आहे आणि कॅडी स्टॅटॉन जी अमेरिकन गायिका आहे, यांच्यासोबत पण आपण प्रोग्राम्स आणि केले, तर ते कसा अनुभव होता आणि नक्की पहिली भेट त्यांच्यासोबतची त्याच्याविषयी काय सांगाल?
नाही, आता कसं होतं की आम्हाला बुंदे खान नावाचे आहेत. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, राजस्थानचे आहेत ते, खूप मोठे सिंगर, म्हणजे गिनीज बुकमध्ये नाव आहे वाटतं त्यांचं. तर त्यांच्या एवढे रॉयल अल्बर्ट हॉलला कार्यक्रम कोणीच नाही केलेले असे बुंदे खा. ही वॉज सो सिम्पल, आणि त्यांचा ग्रुप इतका सिम्पल होता की म्हणजे महाबळेश्वरला परफॉर्म केला ॲक्च्युली त्यांच्याबरोबर, आणि नंतर सांगतो फॉरेनचं. तर ते अक्षरशः असे खाली बसले होते आणि आम्ही स्टेजवर होतो. आम्हाला माहीत पण नाही ते बुंदे खान म्हणून कोणी एवढे मोठे असतील काय, बट ही वॉज सो सिम्पल, ही वॉज सो सिम्पल. आम्हाला वाटलं राजस्थानचा कुठला तरी ग्रुप आला आहे, आमच्यानंतर ते परफॉर्म करणार आहेत. तर त्यानंतर आमचा कार्यक्रम झाला हाफ पार्टली, नंतर ती पार्टी आले, ते म्हटले आता हाफ पार्ट हे लोक काढतो. म्हणजे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आम्ही आमचं वाइंड अप केलं आणि त्यांनी वरती गेलं आणि जे सुरू केलं त्यांनी, हा म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस करू शकत नाही इतकं, म्हणजे आम्ही 1% पण नाही, इतकं ते खतरनाक होते. म्हणजे दिसायला इतकी सिम्पल, पण त्यांचं नंतर विचारलं, म्हणलं हे कोण आहेत, तेव्हा कळलं बुंदे खान आहेत म्हणून. तर ते एवढी मोठी हस्ती होती. आणि दुसरं आम्ही ओसीबिसा बँड, आफ्रिकेचा सर्वात मोठा आणि नावाजलेला, म्हणजे तुम्ही यू कॅन गो इन टू गुगल अँड चेक इट, ओसीबिसा बँड. आम्ही लंडन क्वीन्स गार्डनमध्ये परफॉर्म करत होतो. तर तिथं हे चालू होतं, काय म्हणतात त्याला, आपण जसं एक फेस्टिवल असतं ना, तसं फेस्टिवल चालू होतं. तर अनेकांचे कार्यक्रम तिथं क्वीन्स गार्डनला होते. तर आमचा टर्न होता. आमचा नंतर ओसीबिसा बँड होता आफ्रिकेचा. तर ते ओसीबिसाचे सगळे आफ्रिकन बँडवाले येऊन बसले होते, ते बघत होते आम्हाला, आम्ही काय परफॉर्म करतोय ते. ऑब्वियसली बॉलिवूड आणि जुनी गाणी, ते तिथं सगळे शम्मी कपूर फॅन आणि देवानंद फॅन, शम्मी कपूर फॅन, असे वेड्यासारखे नाचत होते ते. आणि ते बघून मग ते त्यांनी पण आम्हाला ॲप्रिशिएट केलं खूप. आणि आमच्यानंतर ते होते, मग त्यांचा बँड आम्ही बघितला, त्यांनी पण मार्वलस परफॉर्म केला. मग त्यानंतर ते खाली आले, आमचं जसं संपला तसं ते म्हटले की आपण एक ग्रुप फोटो घेऊयात. म्हटलं घेऊयात. आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की ओसीबिसा बँड एवढा मोठा आहे. तेव्हा मग त्यांनी फोटो काढल्यानंतर मग नंतर विचारलं, तेव्हा कळलं की ओसीबिसा बँडचे मेन आहेत सगळे. म्हणजे असं तो विषय झाला. सर, आपण क्लासिकलचं प्रशिक्षण नाही घेतलं, बरोबर? मग आपली रियाजाची पद्धत नक्की कशी असते, काय असते नक्की? माझी रियाजाची पद्धत म्हणजे ऐकून जसं कॅसेटमध्ये ऐकतो आपण, तसंच्या तसं गाण्याचा प्रयत्न करायचा आहे. इवन टोन वाईज सुद्धा आणि प्रोनाऊन्सिएशन वाईज सुद्धा. मी तेच विचारणार होते, कारण इतक्या अनेक भाषांमध्ये तुम्ही गायलात आणि त्या भाषेचा लहेजा पकडणं, हे आपण घोकमपट्टी करून ते गाऊ शकतो, पण तो लहेजा पकडणं खूप कठीण गोष्ट असते. ती तुम्ही कशी आत्मसात केली? ते मी तुम्हाला सांगितलं ना की ऐकून म्हणजे काय होतं ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ही त्याला एक बॉटम लाईन एका वाक्यात सांगतो तुम्हाला, की मी म्हणतो ना, अशक्य काही नाहीये. तुम्ही ऐकून हां, बाकी सूर आणि ताल तुम्ही जगातला कोणी शिकवू शकत नाही तुम्हाला, ते तुम्ही डेव्हलप करू शकता. सूर आणि ताल हे वरनच यावं लागतं, आत्मसात, म्हणजे ते गॉड गिफ्टच असतं. आणि बाकी मग त्याच्यात तुम्ही डेव्हलप करा, तो भाग वेगळा आहे. मग ते 2 गोष्टी वरनं दिल्यात त्यांनी आम्हाला, स्वामींनी. मग त्याच्यावर डेव्हलप करतोय आता ऐकून. आणि त्याच्यातही मला पुण्यातील लाडके पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगे साहेबांचा खूप मोठा साथ मला लाभला. आणि 2-3 वर्ष ते माझ्या घरी होते आणि मला गाण्याच्या खूप चांगल्या टिप्स दिल्या त्यांनी, की श्वास कसा घ्यायचा पूर्ण आणि कसं अलगदपणे सोडायचं गाणं, आणि असे भरपूर चांगल्या टिप्स त्यांनी दिल्यामुळे माझं गाणं अजून जास्त ते डेकोरेट झालं प्रॉपर. जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही निर्णय घेतलात की मी आता गाण्यातच मला करिअर करायचंय, तर आजकाल काय आहे, आजकाल सोशल मीडियामुळे सगळं सोपं झालंय, म्हणजे आणि अनेक रियालिटी शोज आहेत, त्याच्या माध्यमातून मुलं पुढे येत आहेत. पण त्यावेळेत ते नव्हते, म्हणजे त्यावेळेला रियालिटी शोज आणि इतकी क्रेज नव्हती जेवढी आत्ता आहे.
तर तुम्हाला काय वाटतं की रियालिटी शोज ही जी काही सुरुवात झाली आहे, पण रियालिटी शोमध्ये जी मुलं गातात ती पुढे आपल्याला त्या सीझन पुरती ती गाजवतात, पण आपल्याला पुढे दिसत नाहीत. म्हणजे नक्की हे झालंय ते योग्य झालंय की चुकीचं झालंय ह्याच्याकडे नाही कसं आता मी बघता? तुम्हाला सांगतो, चांगल्या चांगल्या लोकांना खूप चांगलं येते, कारण की असा प्लॅटफॉर्म मिळत नाही. बरेचसे असे हिडन कलाकार आहेत की जे आपल्याला समोर येत नाहीत, पण ते खूपच दिग्गज आहेत. म्हणजे आपण काहीच नाही त्यांच्यासमोर. इतके असंख्य कलाकार पडलेत जगात, विशेष करून भारतात. पण त्यांना काही काही लोकांना स्कोप मिळत नाही स्टेजवर परफॉर्म करायचा, किंवा अशी लिंक भेटत नाही, किंवा कोणी असं गुरु भेटत नाही की जे कोणी गाईड करू शकेल असं. तर अशासाठीच आम्ही ते आर्ट कल्चरल अँड सोशल अकॅडमी जी उघडली ती त्याच्यासाठी उघडली, की आर्ट म्हणजे जे काय आर्ट असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही पेंटिंग करताय, क्राफ्टिंग करताय, तर तुमच्यात ती आर्ट आहे, तर ती आर्ट लोकांसमोर आली पाहिजे. तर कधी येणार ती, जेव्हा कधी प्रदर्शन होतं, किंवा ते आपण ॲडव्हर्टाईज करून लोकांसमोर आणतो की तुम्ही बघा, आहे येऊन एकदा बघा कसं आहे काय. त्यांनी बघितल्यावर त्यांना कळते, अरे हो हे छान चांगलं आहे. तसंच नवीन लोकांना गाण्यासंदर्भात, म्युझिशियनला म्युझिक संदर्भात, आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज म्हणजे गाण्याच्याच माध्यमातून पण हँडिकॅप लोकांना किंवा कुठल्या तरी शाळेला, असं आम्ही बरेचसे वेलफेअरचे शो केलेत जिथं शाळांची परिस्थिती खूप खराब आहे, की बेंचेस नाही आहेत, पंखे नाही आहेत, फॅन्स म्हणजे नाही आहेत, आणि फॅसिलिटीज नाही आहे, प्रॉपर टॉयलेट बाथरूम नाही आहे. तर अशा ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना एक प्रॉपर प्लॅन तयार करून देतो, की तुम्ही असं असं केलं आणि असं केलं तर तुम्हाला एवढी अमाऊंट सुटेल. आम्हाला एवढी अमाऊंट देऊन आम्ही ती नॉमिनल घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही मी चार्ज करतो त्याच्या पार्टली चार्ज करतो मी, आणि आमचे म्युझिशियनसुद्धा ते कॉपरेट करतात त्यावेळेस. म्हणजे कारण की ब्रेड बटर आहे ना, त्यांना शेवटी तेच ब्रेड बटर आहे. तर सगळ्यांसाठी जर फ्री करायला लागलो तर ते घरी काय देणार ना. तर ते घेतात पैसे, पण कमी घेतात. जेवढे प्रोफेशनल शोला घेतो त्याच्यापेक्षा कमी चॅरिटीला. आणि असं एक लमसम अमाऊंट त्यांना आम्ही देतो मिळून, आणि त्या अमाऊंटमधनं वी मेक शुअर दॅट की त्या पैशाचा उपयोग झाला आहे. म्हणजे ज्या कामासाठी आम्ही केलं आहे ते व्हायला पाहिजे, नाही तर आमची मेहनत वाया जाते ना. मग कमी पैसे घेऊन उपयोग काय असं. बरं, मी तेच विचारणार होते, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाकडून जशी आपण अपेक्षा करतो की आपल्याला समाजाने नावाजावं किंवा आपल्याला प्रसिद्धी मिळावी, तसं आपणही समाजाचं देणं लागतो. आणि हेच श्री सिद्धिविनायक इंटरनॅशनल आर्ट कल्चरल संस्था करते काम. तर याच्यामध्ये फक्त सिंगिंग शी रिलेटेडच गोष्टी होतात की सगळ्या प्रकारचं सगळ्या. आता आम्ही एक जागा बघतोय मोठी, की ज्याच्यात आम्हाला ती एक प्रॉपर आम्ही त्याचे बिल्डिंग बांधून त्याच्यात प्रॉपर अंडर वन रूफ म्हणतो ना आपण, अंडर वन रूफ. सगळं मोठी गोष्ट आहे ती, त्याला वेळ लागणार आहे, बट आमचं काम त्याच्यावर चालू आहे आता, की अंडर वन रूफच सगळ्यांना नुसतं सिंगिंग नाही तर म्युझिक, डान्स, प्लस मी जसं म्हटलं पेंटिंग, हे ते सगळे आर्ट्स सगळे अंडर वन रूफ. आणि तिथंच एक छोटंसं ऑडिटोरियम टाईप सुद्धा, की फार मोठं नाही तरी 100-200 लोकांचं ऑडिटोरियम आहे, किंवा म्हणजे त्याच्यात रिहर्सल करू शकता तुम्ही, कार्यक्रम करू शकता तुम्ही. त्यांच्या पॅरेंट्सना बोलून आपण दाखवू शकतो की तुमचा मुलगा मुलगी आमच्या इकडे काय शिकले, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे ते तुम्ही बघा येऊन. म्हणजे त्याच्यात त्या माध्यमातून मग ते हळूहळू पुढे जातं. पण या संस्थेची सुरुवात एक्झॅक्टली कधी झाली? ह्या संस्थेची सुरुवात मी तुम्हाला सांगतो 2005 ला झाली. 2005 ला झाली. तर 2005 ला मी असं ठरवलं होतं की पण माझ्या फॉरेन टूर चालू असल्यामुळे शेवटी 2016ला मी इंडियात परत आलो. माझा मुलगा म्हणला आता टूर नाही करायचे, बा झालं. तर त्यानंतर आता मेन काम आताच चालू झालंय, ते उघडून ठेवलं होतं मी, पण त्याच्यात मला खूप 100% लक्ष देता येत नव्हतं कार्यक्रमामुळे. आता मी त्याच्यात देतोय लक्ष, आणि आता हळूहळू तुमच्या समोर येईलच सगळं. आपल्या आयुष्यात ना अनेक अप्स अँड डाऊन्स येतात. हो. आणि
सगळ्यात ते कठीण असतं की जिथे आपल्याला करायचं आहे पण तिथे ती संधीच मिळत नाहीये किंवा संधी काढून घेतली जाते, असं तुमच्या सुरुवातीच्या काळात झालंय. सो त्याला कसं सामोरं गेलात तुम्ही? म्हणजे ते फार कठीण असतं. आता काय ना, माझं टेम्परामेंट फार कूल आहे. स्वामींच्या कृपेने मी हायपर नाही होत आणि मी फार विश्वास ठेवतो त्याच्यावर की आपण काम करत राहायचं. आज आपल्याकडे आज ह्यांनी काम घेतलंय का माझं, ठीक आहे, जाऊ दे, काय त्याच्या नशिबात होतं, आपल्या नशिबात येईल तेव्हा येईल. मग सर्वात मी लक्ष देतो ते इथं नशिबाच्या पुढे काही नाही. तुमच्या नशिबात जे असेल ते तुमच्याकडनं कोणी घेऊ शकत नाही आणि तुमच्या नशिबात नसेल तुम्ही काही करा ते तुमच्याकडे येऊ शकत नाही. एवढंच मला. अच्छा, बरं, या क्षेत्रात ज्या मुलांना यायचंय म्हणजे ज्यांना जास्त करून लाईट म्युझिक, सेमी क्लासिकल याच्यात इंटरेस्ट आहे, त्या मुलांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, मी त्यांना सांगेन की जसं मी सुरुवातीलाच बोललो होतो की मी आत्मपरीक्षणवर जास्त लक्ष देतो. मी माझंच गाणं रेकॉर्ड करून ॲज अ प्रेक्षक ऐकतो की मला कसं वाटतंय ऐकायला. डज इट साऊंड गुड? मी गायला म्हणजे भारीच गायला असं नाही. ते ऐकायचं, 10 जणांना ऐकवायचं, कसं वाटतं प्रत्येकाचा अभिप्राय घ्यायचा आणि त्याच्यात कुठं कमी आहे काय आहे ते डेव्हलप करायचं. सर, तुमची जी हिम्मत कुमार आणि पार्टी हे जे तुम्ही ग्रुप आहे तुमचा, त्याबद्दल सांगा ना. म्हणजे तो ग्रुप जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा त्याच्यात एकूण किती जण होते आणि आता त्याची व्याप्ती किती वाढली आहे? आता कसं झालंय, पूर्वी कसं असायचं की फिक्स कलाकार असायचे. म्हणजे हा कलाकार म्हणजे हा मेलडी मेकरचा आर्टिस्ट आहे, हा आर्टिस्ट म्हणजे एंटरटेनर्स ऑर्केस्ट्राचा आर्टिस्ट आहे, हा या ग्रुपचा आर्टिस्ट आहे, हा सरगम मधला आर्टिस्ट, असं ते आधी व्हायचं. आता कसं झालंय ना, आता इतके ग्रुप्स झालेत, तेव्हा मोजके ग्रुप होते, आता इतके ग्रुप झालेत की आता तुमच्या बॅनर अंडर मी गात असतो तेच माझ्या बॅनर अंडर तुम्ही गात असतो. आर्टिस्ट तेच, किंवा फार फार तर एखाद दुसरा वेगळा असेल, फक्त बॅनर चेंज होतात, आर्टिस्ट फिरून फिरून तेच असतात. सगळे फ्रीलान्स झालेत थोडक्यात. आता एव्हरीबडी इज फ्रीलान्स, इवन मायसेल्फ. आता मी फक्त नुसते हिम्मत कुमार पार्टीचेच कार्यक्रम करतो असं नाही. आता मी फ्रीलान्स सुद्धा करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेलडी मेकर्सनी मला आज बोलवलं होतं, मी तिकडे पण जातो गायला. दुसऱ्याने बोलवलं होतं तिकडे पण जातो गायला. कारण की क्वांटिटी जी आधी जो होता की आता हे कार्यक्रम इतके चालतात म्हणजे महिन्यातनं 15 शो नुसते हिम्मत कुमार पार्टीचे, आता तसं राहिलेलं नाही, आता तसं होत नाही. कारण की लोक एकच शो किती वेळा बघणार असं. म्हणजे आता थीम शोजचा जमाना आहे, तर थीम शोज वेगवेगळे होत राहतात अंडर ह्यांच्या बॅनर खाली त्याच्या बॅनर खाली होतं. गाण्याचे प्रोग्राम तर आहेतच, पण त्याचबरोबर आपला व्यवसाय सुद्धा आहे. मग तो सांभाळून हे सगळं करणं वेळ कसा मिळतो आणि कसं मॅनेज? मी आधी आजोबांबरोबर जायचो दुकानात, ते कंपल्शन होतं म्हणजे आम्हाला. अच्छा, म्हणजे सुट्ट्यांमध्ये आम्ही कधी, म्हणजे मला नाही आठवते मी खेळलो वगैरे, ते डायरेक्ट दुकान. त्या दिवसापासून सुट्टी लागली डायरेक्ट दुकान. तर आजोबांबरोबर जायचो आणि तेव्हा आजोबांनी खूप चांगल्या चांगल्या शिकवणी मला दिल्या, म्हणजे बिझनेसच्या बाबतीत टिप्स म्हणतो आपण. तर त्या मला आत्ता ह्या जीवनात सुद्धा कामाला येत आहेत, आत्ता सुद्धा कामाला येत आहेत मला. की त्यांनी आधी मला एकच बॉटम लाईन त्यांची आठवती आहे की या जगात तोंड गोड आणि वृत्ती चांगली ठेवायची, ही तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. अगदी खरं आहे. हे फोन लाईनर त्यांनी इतकं छान सांगितलं आणि ते मी फॉलो करतो. दॅट्स इट. काही होऊ दे तिथं जगात, या 2 गोष्टी नाही सोडायच्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान गोष्टी मला शिकता आल्या, मला कळल्या. सो त्यासाठी न्यूज अनकटच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचे खूप आभार मानते. मी तुमचा आभार मानतो, कारण की तुम्ही आज बोलवलं मला आणि खास करून माझ्या मित्राला मी थँक्स म्हणतो की निलेश पारगावकर हे निमित्त ठरलं या गोष्टीसाठी. पण खरंच त्या निमित्ताने का होईना ते कुठेतरी जुळून आला योग, त्यामुळे थँक्यू.
तुमच्या चॅनलला सुद्धा आणि सर्व टीमला तुमच्या पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच.